मी स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे. सो पुन्हा एकदा सर्वांना गुड इव्हिनिंग. ठीक आहे. सो लेक्चर स्टार्ट करूयात आपण. सो आपला हा वेब डेव्हलपमेंट नावाचा कोर्स आहे. सो बरेच जणांना माहिती असेल वेब डेव्हलपमेंट काय आहे ते, किंवा काही जणांना माहिती नसेल. नॉर्मली जे आय टी क्षेत्रामध्ये आहेत सध्याला, म्हणजे ज्यांचं कॉम्प्युटर सायन्स आहे, त्यांना वेब डेव्हलपमेंट काय आहे ते माहितीच असतं. ठीक आहे. सो असं कोणीच नाही की ज्याला वेब डेव्हलपमेंट काय आहे ते माहीत नाही. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूयात. सो त्याआधी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. सगळ्यांनी वाटल्या स्क्रीनशॉट काढून घ्या मोबाईलमध्ये किंवा वाचून घ्या, कारण हे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला आता इथून पुढे 2 ते 3 महिने फॉलो करायचेच आहेत. ठीक आहे. क्लास एकदम रेग्युलरली अटेंड करायचा. ठीक आहे. सगळ्यांची रिस्पेक्ट करायची, मग ते टीचर्स असतील, पॅरेंट्स असतील, किंवा आपल्यापेक्षा मोठे व्यक्ती असतील. ठीक आहे. आणि टीचर कोणतीही गोष्ट सांगत असताना लक्षपूर्वक ऐकायचं. ठीक आहे. आणि कोणताही टॉपिक चालू असताना बिलकुल डिस्ट्रॅक्ट करायचं नाही, क्लासला सुद्धा आणि टीचर्सला सुद्धा. ठीक आहे. सो कम्प्लीट तुमचे टास्क जे असतील, तुम्हाला जे दररोज दिले जाते, ठीक आहे, ते टास्क दररोजच्या दररोज कम्प्लीट करत जा. ठीक आहे. काही दिवसांनी जेव्हा तुम्ही पेमेंट करसाल तेव्हा तुम्हाला एक ऑनलाईन पोर्टल मिळेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे असाइनमेंट्स तुम्ही करणार आहे ते असाइनमेंट तुम्हाला त्यामध्ये सबमिट करता येईल. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आणि नेक्स्ट इन्स्ट्रक्शन असं आहे तुम्हाला की तुम्ही कम्प्लिटली शांत राहा. ठीक आहे. कीप सायलेन्स इन मीटिंग. ओके. आणि प्रत्येक गोष्टीत पार्टिसिपेट करत राहा. मी जो क्वेश्चन विचारेल तो तुम्ही चॅट बॉक्समध्ये सेंड करू शकता आन्सर त्याचा, नाही तर मला बोलून सांगू शकता. ठीक आहे. आणि दुसरी एक गोष्ट, तुम्हाला प्रत्येक वेळेस येस नो मध्येच आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे मी जेव्हा काही विचारेल ना तेव्हा. ओके. सो हे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, ते दररोजच्या दररोज फॉलो करा. जर नाही फॉलो केले तर माझ्या शिव्या खासाल, जर केले तर तुमच्यासाठी एकदम चांगलं. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूयात आता मेन पॉईंट. सो माझं इंट्रोडक्शन तर दिलं आहे मी. ठीक आहे. आणि तुम्ही बऱ्याच जणांनी कॅम्पेनमधूनच हे रजिस्ट्रेशन केलं आहे. सो सगळ्यांना माहिती आहे आय प्रगती सॉफ्ट नावाचं आमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे. सो तुम्ही त्याला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला काही नवीन नवीन अपडेट आणि क्रिएटिव्हिटी मिळत राहील. ठीक आहे. सो फॉलो करा नक्की. ठीक आहे. सो सगळ्यांना हॅपी प्रोग्रेस. सो फर्स्ट सगळ्यांना क्वेश्चन आहे, व्हॉट इज वेब डेव्हलपमेंट. ठीक आहे. खरं तर मी सांगायला पाहिजे, पण तुम्हाला जर काही माहिती असेल या बाबतीत तर तुम्हीही सांगू शकता. सो व्हॉट इज मेन बाय वेब डेव्हलपमेंट. सो मला बोलूनही सांगितलं तरी चालेल. ठीक आहे. आणि तुम्ही तुमचा प्रेझेन्स राहू द्या बरं का, कारण किती जरी नाही म्हणलं, आपण कॉम्प्युटर क्षेत्रात आहोत. कॉर्पोरेटमध्ये तुमचा प्रेझेन्स खूप मॅटर करतो. जर तुम्ही प्रेझेन्स स्वतःला केलं नाही तर कॉर्पोरेटमध्ये तुमचं जे गुणवत्ता आहे ती 0 आहे. ठीक आहे. सो एवढं लक्षात घ्या की तुम्हाला खूप प्रेझेन्स असणं तुमचं गरजेचं आहे. मग ते तुमच्या पर्सनॅलिटी बाबतीत असेल, तुमच्या कम्युनिकेशन स्किल बाबतीत असेल, किंवा काहीही. ठीक आहे. स्किल्स, तुमचं कम्युनिकेशन आणि तुमच्या आयडियाज. ओके. आणि क्रिएटिव्हिटी. सो क्रिएटिव्हिटी हा पार्ट तर खूप महत्त्वाचा आहे. जर तुमच्यात क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्ही इझिली कुणाला पण ग्रॅब करू शकता. ओके. सो सगळ्यांनी मला चॅट बॉक्समध्ये पाठवा व्हॉट इज मीन बाय वेब डेव्हलपमेंट. गुगलवर सर्च करून कॉपी पेस्ट करून पाठवायचं नाही, मनाने आन्सर द्यायचा. ठीक आहे. असं काही नाही की तुम्हाला माहिती नसलं तरी तुम्ही आन्सर दिलं आणि तुम्हाला म्हणजे मी रागवणार वगैरे, असं काही होणार नाही आहे. ठीक आहे. असं समजा मी पण तुमच्यासारखाच आहे. ठीक आहे. म्हणजे मी सारखा नाही तसा तुमच्यासारखा, सो तरी पण समजून घ्या आता. ठीक आहे. ओके. सो बऱ्याच जणांचं म्हणणं आहे क्रिएटिंग वेबसाईट्स, मेकिंग वेबसाईट्स, वी कॅन डेव्हलप वेबसाईट्स, वेब ॲप्स. ओके. वेबसाईट डेव्हलपमेंट. ओके. सो बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर पण दिला आहे. ठीक आहे. आणि नॉर्मली ते करेक्टच आहे, असं नाही म्हणू शकत. पण वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय? अरे हे वेब डेव्हलपमेंट आहे बरं का. ठीक आहे. हे स्पायडर वेब डेव्हलपमेंट आहे. ठीक आहे. आपल्याला ही वेब डेव्हलपमेंट नाही करायची, आपल्याला वेब डेव्हलपमेंट वेबसाईटची करायची. सो
वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय नेमकं? सो वेब डेव्हलपमेंट इज द वर्क टू डेव्हलप अ वेबसाईट फॉर द इंटरनेट. ठीक आहे. म्हणजे जेव्हा काही आपण गुगलमध्ये सर्चिंग करतो, गुगल जसं आपलं सर्च इंजिन आहे, त्याच्यामध्ये आपण काही जरी सर्च केलं तर आपल्याला इंटरनेटवरून काहीतरी वेबसाईट्स शो करतात. म्हणजे सर्च इंजिन शो करतो. का शो करतो? कारण आपण काहीतरी सर्च केलंय. ठीक आहे. सर्च करायला चान्स सुद्धा कोणी दिला? इंटरनेटने. सो विदाऊट इंटरनेट आपण काहीच सर्चिंग करू शकत नाही किंवा काहीच सफरिंग करू शकत नाही. ठीक आहे. सो तुम्हाला बफरिंग करण्यासाठी इंटरनेटची तर गरज आहेच. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सर्च करायसाठी काही इनपुट्स पण असतात. ठीक आहे. जो की सर्च इंजिन देतो. आणि जेव्हा काही तुम्ही सर्च करता, तुम्ही जे सर्च केले त्या रिलेटेडच दाखवायचं काम सर्च इंजिन करत असतं. ठीक आहे. समजतंय? ओके. समजतंय ना सर्वांना? येस सर. ओके. सो माझा आवाज म्हणजे बरोबर येतोय ना? का खूपच फास्ट होतंय बोलणं सुद्धा माझं? येतोय सर. ओके, ओके, ओके. चालेल. सो बरेच जण आता नवीन ॲड झालेत. सो त्यांनी इकडे लक्ष द्यावं. ठीक आहे. आपण तुम्ही तुमचं जे इंट्रोडक्शन आहे तुम्ही चॅट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे. तुमचं नाव आणि तुमचं एज्युकेशन काय चालू आहे ते. जे आता नवीन ॲड झालेत त्यांनी. ठीक आहे. सो फर्स्टली आधी लक्ष द्या इकडे. ठीक आहे. ओके. सो वेब डेव्हलपमेंटमध्ये एक डॉक्युमेंट असते, जी की आपण तिला वेब पेजमध्ये कन्व्हर्ट करतो. ठीक आहे. जसं की आता समजा आपली एक वर्ड डॉक्युमेंट आहे. आपण वर्ड डॉक्युमेंटला आपण जसं DOCX त्याचं एक्सटेन्शन असतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे त्याची एक ओळख असते. ठीक आहे. आता प्रत्येक जणाचं एक विशिष्ट नाव आहे. जसं आपण आता आल्या-आल्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेतलं. ठीक आहे. त्या इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यांनी आपापलं नाव सांगितलं. तसंच प्रत्येक डॉक्युमेंटचं काही ना काहीतरी ओळख असते. ठीक आहे. सो वेब पेजेसची जी ओळख आहे ती HTML .html किंवा .css किंवा .js ह्या नावाने असते. ठीक आहे. कारण नॉर्मली वेब पेजेस हे .htmlचेच असतात, ज्यांचं एक्सटेन्शन HTML असतं. ठीक आहे. सो एक्सटेन्शन .html का आहे ते आपण नंतर पाहणारच आहोत. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कधी पण, जेव्हा पण आपण काही वेब पेजेस क्रिएट करतो, सो त्या वेब पेजेसची जी आयडेंटिटी असते ती त्या URL सेट करावं लागते. सो ती एक युनिक ॲड्रेस असतो. सो विदाऊट URL तुमची वेब पेज क्रिएट होत नाही. सो वेब पेज क्रिएट करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर URL असणं पण गरजेचं आहे. सो URLचा फुल फॉर्म तुम्हाला माहितीच आहे, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ठीक आहे. जे काही आपण फाईलला रिनेम करू किंवा जे काही आपण तिला डायरेक्टरी देऊ, त्या डायरेक्टरीमधूनच तो वेब पेज रन होणार आहे. जसं की आपण बऱ्याचशा होस्टिंग्स पाहतो ॲड होताना, जसं की टी व्हीवर ॲड्स येतात बऱ्याच GoDaddyची किंवा आणखीन बरेच होस्टिंगर एक आहे सध्याला चालू. ठीक आहे. सो हे काय करतात की आपली जी वेबसाईट आहे त्या फाईल त्यांच्या ऑनलाईन होस्टिंग स्टोरेजमध्ये सेव्ह करतात आणि त्या डायरेक्टरीमधून ते वेब ब्राउझर्समध्ये रन करत असतात. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, वेब पेजेस हे फक्त एक टेक्स्ट फाईल किंवा टेक्स्ट एडिटर म्हणूनच आपण घेऊ शकतो, जी आपल्याला फक्त ॲज अ वेब पेज म्हणून रन करायची. बाकी या व्यतिरिक्त वेब पेजेसचा काहीच अर्थ नाही आहे. ठीक आहे. नॉर्मली वेब पेजेस हे वेब ब्राउझरवरच रन होतात. आणि जसं की आता आपण C++ शिकलो, म्हणजे आपण नाही, जे तुम्ही शिकला असताल. ठीक आहे. तुमच्या कॉलेजमध्ये म्हणा किंवा क्लासेसमध्ये, तिथे तुम्हाला C आणि C++ टर्बो सी नावाच्या कंपायलरवर रन करावं लागतं. पण वेब पेजेस जेव्हा तुम्ही बनवता ते फक्त आणि फक्त वेब ब्राउझरवरच रन होतात. एवढं लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. सो बोर तर होत नाहीत ना सगळेजण? का बोर करतो मी तुम्हाला? नाही सर. ओके, नाही ओके. सर. चालेल. सो पाहूयात नेक्स्ट. सो इंट्रोडक्शन टू वेब लँग्वेजेस. सो आपण थोडं वेब लँग्वेजेसचं इंट्रोडक्शन पाहूयात की वेब लँग्वेजेस कोणत्या कोणत्या आहेत. ठीक आहे. सो नेक्स्ट. सो वेब लँग्वेजेस ह्या आहेत, पूर्ण वेब डेव्हलपमेंटमध्ये एक फ्रंट एंड आणि बॅक एंड नावाचा पार्ट असतो. ठीक आहे. सो फ्रंट एंडमध्ये काय काय असतं ते पहा. फ्रंट एंडमध्ये HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट असतं. ठीक आहे. सो HTML हे फक्त आणि फक्त तुमचं वेबसाईट जी आहे ती स्ट्रक्चराईज करायचं काम करते. ठीक आहे. आणि CSS जे आहे ती तुमची वेबसाईट किती भारी दिसवायची ते CSS काम करत असतं. ओके. आणि त्या वेबसाईटला कसं फंक्शनली डायनॅमिक बनवायचं आहे त्याचं काम जावास्क्रिप्ट करत असतं. ठीक आहे. सो हे तिघं पण एकमेकांच्या रिलेटेड आहेत, कारण ह्यांचं रिलेशन
जसं एका फॅमिलीचं रिलेशन असतं तसंच आहे. ठीक आहे. HTML ॲज अ आपले बोन्स ऑफ बॉडी आहेत, ह्युमन बॉडी. CSS हे आपले स्किन्स आहेत. जसे की आपली ह्युमन बॉडीवरची स्किन असते ती CSS असते. आता नॉर्मली कसं असतं, HTML मध्ये नुसतं हाडं सापळा असं समजू शकता. पण CSS असं आहे ना, की आपण जेवढं मेकअप करू तेवढंच समोरचा व्यक्ती चांगला दिसेल. ठीक आहे. असा असतो CSS. म्हणजे आता एक व्यक्ती आहे जी मला खूप आवडते. का? कारण CSS मुळे. जर तिचा युजर इंटरफेसच भारी नसेल, सो ती व्यक्ती मला का आवडणार? ठीक आहे. प्रॅक्टिकली विचार करतोय बरं का मी. नॉर्मली म्हणजे आवडणं साहजिक असतं. स्वभाव वगैरे जर कोणाचा चांगला असेल तर तो व्यक्ती आवडत असतो आपल्याला. पण CSS अशी गोष्ट आहे, जर ती व्यक्ती खूपच सुंदर असेल त्याचा अर्थ तिचा CSS चांगला आहे, एवढं कधी पण लक्षात ठेवायचं. मग ती कोणती व्यक्ती असो किंवा ती कोणती समजा नॉन लिव्हिंग थिंग असो किंवा लिव्हिंग थिंग असो. ठीक आहे. कारण तुमचं CSS हे फक्त आणि फक्त वेबसाईट भारी दाखवण्याचंच काम करतं. ठीक आहे. आणि जावास्क्रिप्ट जे आहे ते तुमचं समजा एक नॉर्मली तुमचं जे आहे, कसं फंक्शनली पाहतो. ठीक आहे. समोरच्या प्रत्येक इमेजेस कॅप्चर करतो, प्रत्येक फ्रेम्स कॅप्चर करतो. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं मी. ठीक आहे. सो एवढं लक्षात ठेवा, HTML काय काम करतं, फक्त आणि फक्त स्ट्रक्चर करायचं काम करतं. नुसतं बिल्डिंग स्ट्रक्चर तयार करून दे. ठीक आहे. मग तुम्हाला बिल्डिंगला पेंटिंग वगैरे व्यवस्थित करायची असेल तर त्याचं काम असतं CSSचं. ठीक आहे. आणि बिल्डिंगला लाइटिंग्स प्लस तुम्हाला त्यांना काही लिफ्टिंग वगैरे द्यायची असेल, सो ते काम जावास्क्रिप्ट करत असतं. ठीक आहे. सो दिस एक्झाम्पल इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर फ्रंट एंड. ठीक आहे. नंतर आहे PHP आणि MySQL. सो PHP आणि MySQL ह्या बॅकएंडच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. आणि हां, सगळ्यात मेन गोष्ट HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट ह्या फक्त आणि फक्त डिझायनिंग लँग्वेज आहेत. प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणू नका. कारण ह्या लँग्वेजेस जर तुम्ही म्हणलात कुठे समजा इंटरव्ह्यूमध्ये गेल्यावर की HTML, CSS, जावास्क्रिप्ट नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज येते मला, असं जर तुम्ही जाऊन म्हणले, ते समजून घेते यार हे येडच आहे, त्याला काही कळतच नाही. कारण HTML, CSS हे डिझायनिंग लँग्वेज आहेत, प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा. कोणी जर विचारलं की यार HTML, CSS लँग्वेज प्रोग्रामिंग लँग्वेज येते मला, सो त्याला म्हणायचं भाऊ तू असं नको म्हणू, ही फक्त आणि फक्त डिझायनिंग लँग्वेज आहे. ठीक आहे. असंच त्या समोरच्या व्यक्तीला आपण सांगायचं. ठीक आहे. म्हणजे आपलं पण थोडंफार इम्प्रेशन पडतं की नाही राव, हा व्यक्ती म्हणजे टॉप टू बॉटम डीपली प्रत्येक गोष्ट पाहत राहतो. ठीक आहे. म्हणजे आपला सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन कळतो समोरच्याला. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट PHP आणि MySQL ह्या बॅकएंडच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. ठीक आहे. PHP आणि MySQL ह्या दोघांचा यूज करून आपण एक डेटाबेस क्रिएट करू शकतो. ठीक आहे. जसे की आता समजा आपलं Instagram अकाउंट आहे. सो समजा मला सोशल मीडियावर सर्व्हाइव्ह करायचं असेल, सो मी पहिले काय करणार, माझं Instagram अकाउंट क्रिएट करणार. सो क्रिएट करण्यासाठी मी काय करतो, लॉग इनवर जातो किंवा साइन इनवर जातो. सो साइन इनवर गेल्यावर साइन अपवर गेल्यावर साइन अपवर गेल्यावर मी काय करतो, माझ्या प्रत्येक डिटेल्स भरून टाकतो मी. म्हणजे कसं, माझं नाव, माझं मिडल नेम, माझं लास्ट नेम, मग माझं एज काय, माझं डेट ऑफ बर्थ काय. ठीक आहे. अशा प्रत्येक गोष्टी आपण टाईप करतो आणि मग एंडला सबमिट करतो. सो सबमिट केल्यावर जे काही आपण गोष्टी तिथे इनपुट दिल्यात त्या सगळ्या गोष्टी कुठे जाऊन स्टोअर होतात, डेटाबेसमध्ये. ठीक आहे. आणि त्या डेटाबेसमध्ये जोपर्यंत स्टोअर होत नाही तोपर्यंत तुमचं अकाउंट क्रिएट होत नाही. ठीक आहे. सो ते काम कोण करतं, PHP आणि MySQL. ठीक आहे. सो तुम्ही जसं की आता Amazon, फ्लिपकार्ट नावाची वेबसाईट आहे, तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. पॉप्युलर वेबसाईट आहे, ई-कॉमर्स पॉप्युलर वेबसाईट. सो ते काय करतात, तसं आपला डेटा घेतात. ठीक आहे. डेटा घेतल्यावर जेव्हा पण आपण काही गोष्टी ऑर्डर करतो, त्या ऑर्डर केलेल्या गोष्टी फक्त आणि फक्त आपल्याच अकाउंटवर दिसतात. असं कधी झालंय का, मी ऑर्डर केले आणि माझ्या पप्पांच्या अकाउंटवर माझ्या ऑर्डर दिसल्या? ठीक आहे. माझ्या पप्पांचं अकाउंट वेगळं, माझं अकाउंट वेगळं. ठीक आहे. सो मी माझ्या अकाउंटवर वरून ऑर्डर केली तर माझ्याच अकाउंटवर दिसणार की आमची म्हणजे माझी ऑर्डर प्लेस झाली आहे, माझी ऑर्डर येत आहे. सो हे मलाच दिसणार फक्त, दुसऱ्याला का दिसेल? सो ते प्रॉपर काम करायचं PHP आणि MySQLचं आहे. ठीक आहे. सो पूर्ण बॅकएंडचं काम जे आहे ते PHP आणि MySQL करतं, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला सांगतो, की तुमचं बॅकएंड कोणीच पाहत नाही. समोरच्या व्यक्तीला, जो कोणी असेल, त्याला बिलकुल बॅकएंड दिसत नाही. त्याला फक्त काय दिसतं, फ्रंट एंड. ठीक आहे. त्या वेबसाईटचं किंवा त्या ॲप्लिकेशनचं फ्रंट एंड कसं आहे, युजर इंटरफेस आहे का, युजर फ्रेंडली आहे का, हे फक्त आणि फक्त काम HTML आणि CSSचं असतं. जर तुमची वेबसाईट एकदम फंक्शनली काम करत असेल
ठीक आहे, फंक्शनॅलिटी एकदम प्रॉपर आहे PHP आणि MySQLची. पण तुमचा फ्रंट एंडच खराब असेल ना, तर तुमच्या वेबसाईटवर कोणीच येणार नाही. त्यासाठी तुमचा फ्रंट एंड कधी पण भारीच पाहिजे. बरेच जण म्हणतात की बॅकएंडला खूपच काम असतं, बॅकएंडच खूप अवघड असतं, बॅकएंड शिवाय काहीच नाही. सो एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं बॅकएंड महत्त्वाचं आहे तेवढंच फ्रंट एंड महत्त्वाचं आहे. तुम्ही बॅकएंड एकदम भारी बनवलं आणि फ्रंट एंड एकदम साधं सुद्धा असलं तर तुमच्याकडे कोणी सुद्धा डोकून पाहणार नाही. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं फ्रंट एंड हे खूपच महत्त्वाचं आहे. सो आपला जो कोर्स आहे सध्याला, सो त्याची स्टार्टिंग ही फक्त आणि फक्त फ्रंट एंड पासून होणार आहे. बॅक एंडला तुम्हाला एक नवीन व्यक्ती असतील, जे की ॲज अ तुम्ही समजू शकता ते आमचे बिलगेट्स आहेत. ठीक आहे. सो त्यांनी अशा गोष्टी डिझाईन केल्यात किंवा अशा गोष्टी तयार केल्यात, जे की आम्ही अजून पण नाही करू शकत. आम्ही काय म्हणा, तुम्ही पण अजून नाही करू शकत. ठीक आहे. पण त्यांचा जो म्हणजे इंट्रोडक्शन आहे ते तुम्हाला ते स्वतः देतील किंवा मीही देईन काही दिवसांमध्ये. ठीक आहे. सो फर्स्टली आपण स्टार्ट करूयात आता. सो व्हॉट इज वेब डिझायनिंग? जसं की मी म्हणलं होतं की वेब डिझायनिंग ही फ्रंट एंड आहे आणि वेब डेव्हलपमेंटमध्ये PHP MySQL हे ॲडिशनल असतं, ज्याच्यामध्ये बॅक एंड येतं. सो वेब डिझायनिंग बघा अशी असते. सो फर्स्ट HTML बिल्डिंग तयार होत आहे. ठीक आहे. CSSमध्ये काय दिलं, एकदम बिल्डिंगला कलरफुल केलं, ग्लासेस लावले, मिरर्स लावले, प्लस मग झाडं वगैरे लावले, छानपैकी एकदम गार्डन तयार केलं. आणि JSमध्ये ठीक आहे, JSमध्ये काय एकदम लायटिंग वगैरे प्रॉपर ठेवलं. ठीक आहे. तुमचे जे काही IoTचे कामं असतील, जसे की एलिव्हेटर्स वगैरे, ते सगळं काम JSकडे असतं, असं समजून घ्या. म्हणजे सिम्पल हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर समजण्यासाठी. ओके, समजते सर्वांना? हॅलो. येस का सर, येस सर, झोप- समजते. हा सर हा समजतं. येस सर. हा, समजतंय ना? नाही तर झोपून जासाल, मी इकडे बडबड करत राहील आणि तुम्ही जायचंच होतं. ठीक आहे. सो तुमचा रिस्पॉन्स मला देत चला, तरच मला काही ना काहीतरी छानपैकी सांगायची आवड निर्माण होईल. जर तुम्ही मला रिस्पॉन्सच दिला नाही तर मग माझी इच्छाच राहणार नाही शिकायची. सो असं करू नका. सगळ्यांनी छानपैकी रिस्पॉन्स द्या, मला चेअरअप करा, मी तुम्हाला छान छान गोष्टी सांगेन. ठीक आहे. सो नेक्स्ट, सो पाहूयात आपलं HTML, जे की खूपच इम्पॉर्टंट पार्ट आहे. HTML हे काय नेमकं? सो HTML ही हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे. ठीक आहे. म्हणजे HTMLचा फुल फॉर्म. ठीक आहे. HTML स्टँड्स फॉर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. सो HTML काय काम करतं? जेव्हा पण आपण सर्च इंजिनमध्ये, जसं की गुगलच्या सर्च बॉक्समध्ये आपण काही शब्द सर्च करतो, जसं की आता मला मोबाईल घ्यायचा आहे, आयफोन घ्यायचा आहे. बऱ्याच जणांना आयफोन घ्यायची खूप आवड असते, कारण ते आयफोन घेतल्यासच सगळ्यांची काय म्हणतात त्याला, इमेज वाढते असं वाटतं सगळ्यांना. ठीक आहे. सो समजा मला आयफोन घ्यायचा आहे. सो गुगल सर्च बॉक्समध्ये मी आयफोन सर्च केला. सो आयफोन सर्च केल्यावर काही वेबसाईट्स आपल्याला शो करतात. ठीक आहे. ठीक आहे, गुगल आपल्याला काही वेबसाईट दाखवतो. त्याच्यामध्ये वरची जी हेडिंग लाईन असते ती ब्ल्यू कलरमध्ये असते. सो आपण पाहूयात इथे पण. जसं की आता मी ते सर्च करून दाखवतो. दिसतंय, मी ते सर्च केलं आयफोन्स म्हणून. ठीक आहे. मग त्यांनी आधी काही प्रोडक्ट्स दाखवले. ठीक आहे. ॲमेझॉन, Amazon.in, ॲपल आयफोन 11 वगैरे अशा टाईपमध्ये. सो ही प्रोडक्ट लिस्ट आहे. त्यानंतर खाली तुम्हाला काही वेबसाईट्स दिसतात. सो वेबसाईटमध्ये जी हेडिंग आहे, जसं की आता ही हेडिंग आहे आयफोन ॲपल ऑफिशियल वेबसाईट किंवा ऑफिशियल साईट. ठीक आहे. ही जी हेडिंग आहे, हिला जेव्हा आपण त्याच्यावर कर्सर नेतो तेव्हा अंडरलाईन येते. सो हिला म्हणायचं हायपर टेक्स्ट. ठीक आहे. या हायपर टेक्स्टवर जेव्हा मी क्लिक करेल तेव्हा तो मला त्या वेब पेजवर नेऊन सोडेल. ठीक आहे. सो नेऊन सोडल्यावर ती त्याची पूर्ण जी वेबसाईटची डिझाईन आहे तो मला तो शो करतो. ठीक आहे. कसं शो करणार? आधी मी काय केलं, आयफोन सर्च केला. सर्च केल्यावर मला काही वेबसाईट शो केल्या गुगलने, आणि त्यापैकी कोणत्याही एका वेबसाईटवर मी क्लिक केलं. सो क्लिक केल्यावर तो हायपर लिंक होऊन त्यांनी मला त्यांच्या वेब पेजवर नेऊन सोडलं. सो हे काम कोण करत असतं? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ठीक आहे. समजतंय का? येस सर. सर, येस सर. ओके.
सो काही क्वेश्चन्स असल्यास मला लगेच विचारून घ्या. ठीक आहे, कुणाला काही क्वेश्चन्स? नो सर. नाही सर. ओके. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची की HTML टॅग जेव्हा आपण यूज करतो तेव्हा अँगल ब्रॅकेट स्टार्ट आणि अँगल ब्रॅकेट एंड हे करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग. ओके. त्यानंतर आपण जी वेबसाईट क्रिएट करतोय ती ॲज अ HTMLच रन होते एवढं कधी पण लक्षात ठेवा. ठीक आहे, जरी काही जणांनी जावा वगैरे मधून वेबसाईट बनवतात, ठीक आहे, बरेच जण, ठीक आहे, पण ती ॲज अ रन HTML मधूनच होते, कारण गुगलचं जे सर्च इंजिन आहे ते ॲज अ HTML वेबसाईटच रन करतो. ठीक आहे, आणि PHP वेबसाईट्स पण रन करतात ते. ठीक आहे. सो फर्स्ट HTML. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला जर HTML ची फाईल जी आहे ती रन करायची असेल तर ती फाईल रन तुम्हाला वेब ब्राउझरवरच करता येते. सो नेमकं वेब ब्राउझर म्हणजे काय? जसं की क्रोम आहे, UC ब्राउझर आहे, ओपेरा मिनी आहे, मायक्रोसॉफ्ट एज आहे, इंटरनेट एक्सप्लोरर आणि ॲपलचं सफारी आहे वाटतं बहुतेक. ठीक आहे. सो हे या HTML फाईल ज्या आहेत त्या आपण अशा वेब ब्राउझरवर रन करू शकतो, तेव्हाच ते त्यांचं आउटपुट दाखवतं. ठीक आहे. सो नेक्स्ट हे आहे HTMLचं सिंटॅक्स. ठीक आहे. सो आपण हे सिंटॅक्स पाहणार आहोत प्रॅक्टिकली करून, सो त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही. आज आपण थोडं का होईना कोडिंग पाहणारच आहोत HTMLची. ठीक आहे, सो त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सो हे HTMLचं सिंटॅक्स आहे. सो जेव्हा पण कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सिंटॅक्स असा शब्द आला सो समजून घ्यायचं की त्या टॉपिकचं आणि त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं ते स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, जसं मी ते वरती लिहिलं आहे HTML सिंटॅक्स आणि स्ट्रक्चर. सिंटॅक्स म्हणजे त्या कोडिंगचं ते स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. फर्स्ट जे दिसतंय डॉक्युमेंट टाईप HTML, आपण जेव्हा एका फाईलमध्ये फर्स्ट जो टॅग आहे डॉक्युमेंट टाईप HTML, तो काय शो करतोय की ही फाईल जी आहे ह्या फाईलचं टाईप जे आहे ते HTML आहे, हे तो शो करायचं काम करतो. ठीक आहे. आणि मग आपण HTML हा टॅग स्टार्ट करून सगळ्यात शेवटी एंड केलेला पण तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो ही ही म्हणजे लँग्वेज कशी डिझाईन करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे, सो त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. सो नेक्स्ट पाहूया. सो HTML सिंटॅक्स एक्सप्लेनेशन. सो फर्स्ट मी जसं सांगितलं होतं की डॉक्युमेंट टाईप HTML काय करायचं काम करतं, ती फाईल कोणत्या टाईपची आहे ते डिक्लेअर करायचं काम करत असतं. ठीक आहे. त्यानंतर HTML जो आहे तो एलिमेंट रूट एलिमेंट आहे ऑफ HTML पेज. म्हणजे कसं नेमकं, जेव्हा मी HTML टॅग स्टार्ट करतो तेव्हा तो रूट ऑफ दॅट डॉक्युमेंट असं शो करतो. म्हणजे ही जी टॅग आहे ती त्या फाईलची रूट आहे. रूट म्हणजे मूळ. ठीक आहे. सो विदाऊट मुळं आपण झाडं तयार करू शकत नाही. ठीक आहे, जर तुमच्या झाडाला मूळच नसेल तर तुमचं झाड कसं उगवेल? सो एवढं कधी पण लक्षात ठेवा. सो HTML हे तुमचं मूळ आहे. सो मुळाशिवाय झाड उगणारच नाही, कारण आधी मूळ वाढेल आणि मगच तुमचं झाड तयार होईल. सो एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर हेड आहे. सो हेड टॅगमध्ये नॉर्मली मेटा इन्फॉर्मेशन्स असतात. मेटा इन्फॉर्मेशन म्हणजे कसं नेमकं, की समजा तुमचं एक ह्युमन ब्रेन आहे. ह्युमन ब्रेनमध्ये जसं की आपलं सगळ्या मेमरी, तुमचे काही सेन्सेस असतात, तुमचे काही ब्रेनचे 2 पार्ट्स असतात, ते सगळं सेव्ह हेडमध्ये असतात. सो तसंच HTML लँग्वेजचा हा हेड आहे, ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे मेटा टॅग्स किंवा मेटा इन्फॉर्मेशन स्टोअर्स असतात. ठीक आहे, समजतंय? काही प्रॉब्लेम कुणाला? नाही सर. ओके, चालेल. सो त्यानंतर आहे टायटल. सो टायटल म्हणजे नेमकं काय, जसं की आता माझं नाव शिवम आहे, तसंच तुमचंही काहीतरी विशिष्ट नाव आहे. सो प्रत्येक वेब पेजेसला एक विशिष्ट नाव असतं. जसं की ॲमेझॉन वेबसाईट आहे, सो ॲमेझॉनला सुद्धा एक विशिष्ट नाव आहे, ॲमेझॉन नावच आहे त्यांचं. ठीक आहे. तसंच प्रत्येक वेबसाईटचं एक विशिष्ट नाव असतं जे की टायटलमध्ये आपण लिहायचं असतं. ठीक आहे, ते आपण पाहणारच आहोत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. त्यानंतर आहे बॉडी टॅग. सो बॉडी हा खूपच इम्पॉर्टंट पार्ट आहे. बॉडी म्हणजे ॲज अ ह्युमन बॉडी अज्युम करा. ठीक आहे, ह्युमन बॉडीमध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत. तुमचं बायोलॉजिकल गोष्टी, जसं की तुमचं पोट, तुमचं सलायवा, तुमचं बोन्स आहेत, तुमच्या बऱ्याचशा गोष्टी या ह्युमन बॉडीजमध्येच आहेत. तुम्हाला त्या दिसतही नाहीत. ठीक आहे, फक्त त्या बॉडीमध्ये स्टोअर आहेत, ज्याच्यामुळे आपण जगतो. सो तसंच एखाद्या वेब पेजला जगवायचं असेल तर त्यांचा बॉडी टॅग हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर त्या वेब पेजला बॉडी टॅग नसेल तर तो वेब पेज जगूच शकत नाही, कारण विदाऊट बॉडी टॅग वेब पेज आपण तयारच नाही करू शकत. ठीक आहे, समजते?
सो वेब बॉडी टॅगमध्ये पण आपण काय काय तयार करू शकतो, जसं की हेडिंग्स आहे, पॅराग्राफ्स आहे, इमेजेस आहे, हायपरलिंक्स, टेबल, लिस्ट, हे सगळे टॅग्स आहेत. सो हे टॅग्स आपण एलिमेंट्स आपण पाहणारच आहोत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. सो त्यानंतर आहे H1 to H6. H1 टॅग हे फक्त आणि फक्त हेडिंग शो करायचं काम करतं. ठीक आहे. हेडिंग्स म्हणजे नेमकं कसं, जसं की आता मी इथे वरती हेडिंग दिली आहे, HTML सिंटॅक्स एक्सप्लेनेशन म्हणून, तशीच हेडिंग आपल्याला वेब पेजेसमध्ये देता येते ह्या टॅगचा यूज करून H1 to H6 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर पी टॅग आहे. पी टॅग ॲज अ पॅराग्राफ टॅग, म्हणजे तुम्हाला इथे जसं मी बॉडीचा पॅराग्राफ लिहिला आहे बॉडी टॅगमध्ये, तसंच पी टॅगमध्ये तुम्ही त्याला लिहू शकता. ठीक आहे. सो एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आहे CSS. सो HTMLचं इंट्रोडक्शन संपलं. सो मला सांगा, कुणाला काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये, का कुणाला काही असं समजलं नाही? कारण क्वेश्चनिंग करणं चांगली गोष्ट असते. सो क्वेश्चनिंग करा मला. जर तुम्हाला काही अडलं असेल कुठं, किंवा माझं काही समजलं नसेल सांगताना, सो मला विचारा की तुम्हाला काय नाही समजलं. हॅलो. येस सर. Yes, sir. हां. सो विचारा मला जर तुम्हाला काही समजलं नसेल तर. समजलं सर. हॅलो. रुचिता चौधरी, वैभव ढवळे, समजलं वैभवी सर. ढवळे, सॉरी. तुम्हाला समजलंय का? येस सर. ओके. कशात काही प्रॉब्लेम तुम्हाला कशामध्ये काही? नाही सर. ओके, चालेल. सो बऱ्याच जणांना समजलं. माझं समजतं ना, मला वाटत होतं की अरे समोरच्या स्टुडंट्सला समजतच नाही, पण समजलं. ठीक आहे, चालेल. सो HTMLचं तर पूर्ण इंट्रोडक्शन झालंय. आता पाहूया CSS. सो CSS म्हणजे कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. सो कॅस्केडिंग स्टाईल शीट्स म्हणजे नेमकं काय? जेव्हा पण आपण काही युजर इंटरफेस डिझाईन करतो, युजर इंटरफेस म्हणजे कसं, जसं की आता तुमचा मोबाईल आहे. ठीक आहे. आता मोबाईलपेक्षा आपण लॅपटॉपचंच पाहू ना. ठीक आहे. सध्या तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे ना, मी दिसते ना तुम्हाला माझी स्क्रीन? येस सर. हो सर. हां, ठीक आहे. सो आता आपण लॅपटॉपचं युजर इंटरफेस पाहू. जेव्हा मी लॅपटॉपचा स्टार्ट बटन दाबतो, तेव्हा असं वरती ॲनिमेट होऊन वरती असं ट्रान्झिशन होऊन येतंय बघा एक बॉक्स. ठीक आहे. ती विंडो आल्यावर तुम्हाला बरेचसे ट्रान्झिशन होताना दिसतील. जसं की आता हे वी स्पीक आउटलुक, किंवा आता जेव्हा मी ह्याच्यावर क्लिक करतो, तेव्हा तो पुन्हा निघून जातोय. क्लिक केल्यावर पुन्हा येतोय. ठीक आहे. प्लस ह्याच्यावर टाईप केल्यावर तो मला सगळं शो करतो. ठीक आहे. सो मला हे पाहायला एकदम भारी वाटतंय, कारण किती भारी भारी इफेक्ट्स आहेत. ठीक आहे. गेल्यावर असा होवर इफेक्ट येतोय, ज्याच्यामध्ये मागं शॅडो पण आहे. ठीक आहे. सो कम्प्लिटली असाच युजर इंटरफेस तुम्हाला HTML आणि CSSचा यूज करून सुद्धा तयार करता येतो. ठीक आहे. सो म्हणजे बघा ना, तुम्ही आता हा विंडोज 10 आहे, तुम्हाला विंडोज 10 OS माहितीच असेल. ओके. सो त्यांनी किती भारी डिझाईन केलं आहे हे सगळं. सो असंच आपण डिझाईन करू शकतो स्वतः. ठीक आहे. सो बऱ्याचशा गोष्टी लक्षात घ्या, कारण तुमचा युजर इंटरफेस हा फक्त आणि फक्त तुमच्या हातात असतो. जर तुम्ही भारी डिझाईन केला तरच ते भारी दिसेल, नाही तर मग काही भारी दिसणार नाही. सो तुमचा जो CSS असेल तो एकदम प्रॉपर छानपैकीच असणं गरजेचं आहे, तरच समोरचा व्यक्ती तुमच्या प्रेमात पडेल. जर कुणाला प्रेमात पाडायचं असेल तर तुमचा CSS भारी पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. समजतंय ना मुलांनो, समजतंय ना? येस सर. हां. सो लक्षात ठेवा, प्रेमात पाडायचं असेल तर CSS भारी पाहिजे. ओके. सो नेक्स्ट, नाही हेच पाहू आपण. सो CSS मध्ये फॉर्मॅटिंग करण्यासाठी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन फॉर्मॅटिंग करायची असेल, जसं की टेक्स्टला अलाइन करायचं असेल लेफ्टला, सेंटरला किंवा राईटला, सो त्यांची अलाइनमेंट सेट करायची असेल तर CSS मध्ये प्रॉपरली सेट करायला त्याच्यासाठी काही प्रॉपर्टीज असतात. ठीक आहे. त्या प्रॉपर्टीज तुम्हाला इथे इनपुट कराव्या लागतात, आणि त्या इनपुट केल्यावरच तुम्हाला CSS एकदम भारी डिझाईन करता येतो. ठीक आहे. So cascading have the ability for web pages to use CSS information from more than one source. So CSSचं कसं एक माहिती आहे का, तुम्ही कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या इझिली डिझाईन करू शकता. ठीक आहे. कसं? ओपन सोर्स म्हणजे नेमकं कसं, जसं की आता एक लायब्ररी आहे बूटस्ट्रॅप नावाची. बूटस्ट्रॅपमध्ये कसं आहे, त्यांनी CSS डिझाईन करून दिले, तुम्हाला फक्त काय त्या एलिमेंट सेट करायचे आहेत, आणि एलिमेंट सेट केल्यावर ऑटोमॅटिकली ती डिझाईन जी आहे ती प्रॉपरली सेट होऊन जाते. सो ह्याला वन सोर्स किंवा मोर दॅन वन सोर्स असं म्हणू शकतो आपण.
सो ते पण तुम्हाला शिकवणारच आहे मी, त्या बाबतीत टेन्शन नका घेऊ. जेव्हा आपलं CSS होईल तेव्हा बूटस्ट्रॅप स्टार्ट करू आपण, आणि बूटस्ट्रॅप नॉर्मली आपण 1 वीकमध्ये संपू. ठीक आहे. सो HTMLचं ड्युरेशन आपलं हे कमीत कमी 2 वीक तरी असणारच आहे. सो आधी आपलं HTML होईल, आणि HTML नंतर मग CSS स्टार्ट होईल. CSS नॉर्मली एक मंथ घ्यायचं चालूच आहे, कारण CSS जर तुम्हाला भारी डिझाईन करायचं असेल ना, तर CSS बरंच प्रॅक्टिकली घ्यावं लागतं. सो CSS ला आपण 1 मंथ किंवा 2 वीक देऊ हार्डली. ठीक आहे. आणि मग CSS झाल्यानंतर मग बूटस्ट्रॅप स्टार्ट करणार. ठीक आहे. सो नेक्स्ट JS आहे. सो JS स्टँड फॉर जावास्क्रिप्ट. हे तुम्हाला माहितीच असेल, म्हणजे ज्यांना वेब डेव्हलपमेंट काय त्यांना माहिती फक्त. ठीक आहे. ज्यांना नाही त्यांना मी सांगतो ना, सो टेन्शन नका. सो JS मीन्स जावास्क्रिप्ट. ठीक आहे. आता बरेच जण म्हणतील जावास्क्रिप्ट म्हणजे जावाच असेल का? सो नाही, बिलकुल जमीन आसमानचा फरक आहे. फक्त इथं नाव आलं म्हणजे ह्याचा अर्थ असा नसतो की जावा लँग्वेज म्हणजे जावा प्रोग्रामिंग लँग्वेजच जावास्क्रिप्टमध्ये असते. सो असं काही नाही आहे. जावास्क्रिप्ट आणि जावामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जावास्क्रिप्ट ही फक्त आणि फक्त क्लायंट साईड स्क्रिप्टिंग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त वेबसाईट डायनॅमिक बनवता येते. ठीक आहे. डायनॅमिक म्हणजे कशी नेमकं, समजा आता कोणाला काही पॉपअप द्यायचं असेल, म्हणजे तुमचं सबमिशन झालं, सबमिट एकदम प्रॉपर झालेलं आहे, किंवा काही ॲनिमेशन क्रिएट करायचं असेल एकदम भारीवालं, सो ते काम करायचं काम आहे जावास्क्रिप्टचं. ठीक आहे. काम आपल्याला करावं लागतं, पण कंपाईल जावास्क्रिप्ट करत असतो, एवढं लक्षात ठेवा. सो विदाऊट कोड आपण दिल्याशिवाय जावास्क्रिप्ट कंपाईल करत नाही, हे कधी पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि नॉर्मली बरेच वेब ब्राउझर जे आहेत ते जावास्क्रिप्टचा यूज करूनच तयार केले गेले, जसं की फायरफॉक्स आहे, इंटरनेट एक्सप्लोरर, आणि क्रोमचा पण बराचसा पार्ट हा जावास्क्रिप्टमध्ये तयार झालेला आहे. सो एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. सो नेक्स्ट आपलं जे इंट्रोडक्शन होतं ते आधी तर संपलं. ठीक आहे. आता आपण थोडंफार प्रॅक्टिकली पाहू. ठीक आहे. सो अरे नाही. ओके. सो सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? हो सर. ओके. हो सो सर. करून टाकते प्रॅक्टिकली. हॅलो, पाहायचं का करून प्रॅक्टिकली का नाही? करू ना सर. करू सर. हा. सो अभिजितचं म्हणणं आहे की HTML मध्ये पण ॲनिमेशन टॅग आहे, मग जावास्क्रिप्ट यूज करायची काय करायचे. ओके. सो थोडं सायलेन्स ठेवा रे. ठीक आहे. सगळेजण थोडं शांत बसा, आवाज येऊ नका देऊ तुमचा. ठीक आहे. पुढच्या पण नीट हळू ठेवा ना, एवढं वाजवून ठेवायची काय गरज आहे. राज बसून ठेव. ओके. सो अभिजित मी तुझा आन्सर देतो. सो HTML टॅगमध्ये ॲनिमेशन आहे ते खरं, पण तुम्हाला एकदम भारीवाला ॲनिमेशन जे आहे ते JS चा यूज करूनच देते. भारीवाला ॲनिमेशन म्हणजे असं कसं आन्सर देत असेल तुम्ही असं म्हणता. सो ॲनिमेशनमध्ये बरेचसे प्रकार आहेत. तुम्हाला ॲनिमेशन ट्रान्झिट करून पाहिजे. ठीक आहे. का तुम्हाला ते इन्फायनाईट टाइम्स ते ॲनिमेशन होत राहिलं पाहिजे. सो ह्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पुढे जाऊन कळणारच आहेत तुम्हाला. सो नॉर्मल ॲनिमेशन तुम्हाला HTML मध्ये करता येतं, पण जे इन्फायनाईट टाइम्स किंवा इटरेशन काउंटमध्ये तुम्हाला करायचं आहे, सो ते जे ॲनिमेशन आहे ते तुम्हाला JS चा आणि CSS चा यूज करूनच करता येतं, पूर्ण HTML मध्ये होत नाही. जर HTML आणि CSS आणि JS असं वेब डिझायनिंग लँग्वेज तयार करून दिली, सो त्याचा काही ना काहीतरी अर्थ असेल. सो विदाऊट JS तरी पूर्ण वेबसाईट डायनॅमिक होत नाही. तुम्ही नॉर्मली फक्त व्ह्यू तयार करू शकता HTML आणि CSS, पण त्या वेबसाईटला एकदम फंक्शनली तयार करायचं असेल, जसं की मी क्लिक केल्यावर पुढे जाणार, किंवा कोणत्या वेबसाईटवरून मला इकडे रिडायरेक्ट करायचं आहे, सो ते सुद्धा काम आपलं JS मध्येच होत असतं. सो एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. जसं की आता बरेचसे तुम्ही पेमेंट्स पाहता, जसं की आता गुगल पे केला आपण कोणत्या वेबसाईटवर जाऊन, सो गुगल पे केल्यावर आपली जी पेमेंट झाल्यावर जी वेबसाईट रन होते, सो त्याला म्हणायचं असतं रिडायरेक्शन. त्या गुगल पे नंतर जी वेबसाईट आपल्याला दिसते तिला म्हणायचं रिडायरेक्शन. ठीक आहे. म्हणजे मी पेमेंट केलं आणि मला सांगितलं की पेमेंट झाले तुमचं सक्सेसफुली, मग तो ऑटोमॅटिकली त्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होतो जिथं आपण लास्ट टाइम होतो. सो त्याला JSचंच गरज असते, विदाऊट JS ते होत नाही. सो JS पण खूप इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आज जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही ती इम्पॉर्टंट नाही आहे. सो एवढं लक्षात ठेवा. सो आज सगळेजण ह्या जगामध्ये आहेत त्याचं काही ना काहीतरी कारण आहे. विदाऊट एनी रिझन कोणीच इथे नाही आहे.
प्रत्येक जण काही ना काहीतरी रिझनवरच आहे इथे. सो मग ते वाईट गोष्टीसाठी असेल किंवा चांगल्या गोष्टीसाठी. सो HTML CSS JS हे वाईट आहेत का चांगले आहेत ते आपल्याला ठरवायचं. सो आपण ते ठरवूयात आता. ठीक आहे. सो वाईट पण कुणासाठी असणार, ज्यांना अवघड जाणार, आणि ज्यांना इझी जाणार त्यांच्यासाठी चांगलंच असणार आहे. सो असं काही समजू नका सगळ्यांना सोपंच जाईल हे मला माहिती आहे. कारण सगळे तुम्ही हुशारच आहात, कोणी असं ढ नाही असं नाही आहे. कारण प्रत्येक जण कॉम्प्युटर सायन्स करताय म्हणजे की जोक नाही. कारण सध्याला सगळ्यात जास्त जॉब्स हे फक्त आणि फक्त CS कॅटेगरीमध्येच आहेत. CS फॅकल्टी अशी आहे जिच्यामध्ये कोणी पण काही पण तयार करू शकतं किंवा काही पण इनोव्हेशन करू शकतो. ठीक आहे. सो लक्षात घ्या. सो आपण प्रॅक्टिकली पाहूयात. पाहायचं की नाही सगळ्यांना सांगा मला आता. पाहायचं आहे की नाही? येस सर. येस सर. ओके. सो आतापर्यंत मी जेवढं बोललो, जेवढं मी कीर्तन केलं, जेवढं लेक्चर दिलं, तेवढं समजलं का? एवढं फक्त सांग चॅट बॉक्समध्ये. यस 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 असं किंवा बोलूनही सांगितलं तरी चालेल. येस सर. ओके चालेल. सो समजतंय माझं सगळ्यांना, मला चांगलं वाटलं. हा. सो बघूयात आपण थोडंफार प्रॅक्टिकली. ठीक आहे. सो आपल्याला फर्स्ट एक गोष्ट अशी करायची आहे, आपल्याला एक न्यू फोल्डर क्रिएट करायचा. ठीक आहे. मग ते तुम्ही डेस्कटॉपवर क्रिएट करा किंवा तुम्ही लोकल डिस्क D मध्ये क्रिएट करा. ठीक आहे. सो समजा आता मी इथे एक फोल्डर क्रिएट करतो. केलं फोल्डर क्रिएट आणि इथे मी नाव देतो HTML. ठीक आहे. सो एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा, तुमचा पोर्टफोलिओ खूप मॅटर करत असतो. ठीक आहे. सो पोर्टफोलिओ बनवण्यासाठी अरे शांत बसणार रे, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? काहीतरी कॉमन सेन्स असू द्या ना. इथं शिकवतोय आपण, कोणीतरी शिकवतंय, काहीतरी चालू आहे. तुम्हाला काही कामं नाही का? वेबचे बॅच तर तुम्ही थांबाच, तुम्हाला बघतोच मी चांगला. कारण तुम्ही एक तर शनिवारी आले नाही, तुम्हाला सांगून सुद्धा अब्सेंटी मारली तुम्ही. ठीक आहे. सो आपण HTML नावाचं फोल्डर क्रिएट केलं. सो असं प्रत्येक लँग्वेजचं तुम्हाला फोल्डर क्रिएट करायचं एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा एका कंपनीमध्ये जासाल वेब डेव्हलपमेंटच्या अंडर, समजा मला वेब डेव्हलपमेंट येते. ठीक आहे. सो असं मी म्हणलं जाऊन कुठे, सो तुम्हाला त्यांना दाखवावं लागेल ना की वेब डेव्हलपमेंट काय काय केलं. सो त्यांना दाखवण्यासाठी सो तुम्ही असेच फोल्डर क्रिएट करून ठेवा. ठीक आहे. एका फोल्डरला HTML नाव द्या, एका फोल्डरला CSS नाव द्या. ठीक आहे. आणि एका फोल्डरला JS नाव द्या. ठीक आहे. सो हे ह्यासाठी की तुमच्या ज्या फाईल्स आहेत ते सॉर्टिंगली त्याच फोल्डरमध्ये राहतील. तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही पडणार. नाही तर मग कधी कधी असं होतं, यार मी फाईल कुठेतरी सेव्ह केली ती, आता माझ्या लक्षातच नाही, कशी सापडू मी आता, असं तसं. सो हे न होण्यासाठीच तुम्हाला प्रॉपरली असे फोल्डर्स क्रिएट करायचे. ठीक आहे. वाटल्यास आणखीन एक फोल्डर क्रिएट करा जे पॅरेंट फोल्डर असेल. ठीक आहे. आणि त्या पॅरेंट फोल्डरला नाव द्यायचं वेब डेव्हलपमेंट. ठीक आहे. आणि त्या फोल्डरमध्ये ह्या सगळ्या फाईल सेव्ह करा. ठीक आहे. केलं सेव्ह. आणि मग ह्याच्यामध्ये तुम्हाला सॉर्टिंगली करता येईल सगळ्या गोष्टी. सो HTML पाहिजे असेल HTML मध्ये जायचं, CSS पाहिजे असेल CSS मध्ये. सो फर्स्ट आपण आज HTMLचं कोड पाहणार आहोत. ठीक आहे. सो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कोणतंच एडिटर वापरणार नाही स्टार्टिंगला. आपण सिम्पल आणि सिम्पल नोटपॅडच वापरून तयार करणार आहोत. कारण कसं आहे ना, तुम्हाला जर आत्ताच जर भारी टेक्स्ट एडिटर दिलं तर तुम्ही डायरेक्ट हवेत जासाल. मला येतं आता, मी भारी झालो, मला येतं सगळं वेब डिझायनिंग. सो ते नाही करायचं. आपल्याला बेसिकपासून शिकायचं आहे. जेव्हा समजा टेक्स्ट एडिटरची गरज पडेल तेव्हा आपण ते घेऊ. कारण कसं आहे ना, पुढे जाऊन तुम्हाला टेक्स्ट एडिटर नाही भेटलं आणि कोणी जर म्हणलं तुम्हाला मला डिझाईन करून दाखव डायरेक्टली प्रॉपर टॅग, सो तेव्हा तुम्हाला नोटपॅडमध्ये सुद्धा डिझाईन करता आलं पाहिजे. त्यासाठी आपण बेसिकपासूनच घेणार आहोत. ठीक आहे. सो जसं आपण रिफ्रेश करतो राईट क्लिक करून, तसंच क्लिक करायचं राईट क्लिक आणि तिथे न्यू नावाचं ऑप्शन दिसतं तुम्हाला. त्याच्यावर क्लिक केल्यावर टेक्स्ट डॉक्युमेंट क्लिक करायचं टेक्स्ट डॉक्युमेंटवर, आणि तेव्हा अशी फाईल क्रिएट होईल.
क्रिएट झाल्यावर तुम्हाला टेक्स्ट डॉक्युमेंटचे एक्सटेन्शन जे आहे ते .txt दिसतंय. सो ते एक्सटेन्शन चेंज करून HTML करायचं. ओके, चेंज केल्यावर तुम्हाला एक सिम्बॉल दिसेल आता गुगल क्रोमचा. ठीक आहे, का कारण HTML लँग्वेज जी आहे ती फक्त आणि फक्त ब्राउझर्सवर रन होते. मी तेव्हा पण सांगितलं आणि आता पण सांगतो. ठीक आहे, सो फर्स्ट डे असं नाव देतो फाईलला आणि .html हे एक्सटेन्शन क्रिएट करून देतो. सो एंटर केल्यावर जे साईन आहे ते साईन तुम्हाला कन्वर्ट होताना दिसेल गुगल क्रोमच्या ह्याच्यात. दिसतंय का सर्वांना का नाही? Yes, sir. ओके, दिसलंय सर्वांना का नाही? आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, पुन्हा फाईल एक्सटेन्शन कसं चेंज करायचं ते सांगतो. कारण बऱ्याच जणांच्या PC मध्ये टेक्स्ट डॉक्युमेंट क्लिक केल्यावर हे .txt दिसत नाही. सो ते का दिसत नाही त्याचं कारण सांगतो. सो इथे तुम्हाला जे फाईल दिसतंय, फाईल ऑप्शन प्रत्येक OS मध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटरचं फाईल एक्सप्लोरर ओपन करता तेव्हा इथे फाईलवर तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील. त्याच्यामध्ये ऑप्शन्सवर क्लिक करायचं. केलं सो व्ह्यूवर जायचं आणि हाईड एक्सटेन्शन्स फॉर नोन फाईल टाईप्स हे जर राईट असतं तर तिथे तुम्हाला एक्सटेन्शन दिसत नाही. दिसतंय का आता एक्सटेन्शन? आता एक्सटेन्शन गायब झालं. समजतंय? सगळ्यांचं लक्ष आहे ना? कारण हे जे खूप महत्त्वाचं आहे बरं का. तुम्ही जर एक्सटेन्शन चेंज करू नाही शकले तर तुमची वेबसाईट रन नाही होणार. सो तुम्हाला वेबसाईट रन करण्यासाठी आधी एक्सटेन्शन चेंज करावं लागतं. ठीक आहे, आता इथे एक्सटेन्शन दिसत नाही. सो एक्सटेन्शन आणायसाठी काय करावं लागतं ते सांगतो. फाईलमध्ये जायचं, नंतर चेंज फोल्डर अँड सर्च ऑप्शन्सवर क्लिक करायचं. क्लिक केल्यावर इथे जनरल व्ह्यू आणि सर्च नावाचा टॅब दिसतो. सो व्ह्यूवर क्लिक करायचं आणि हे जे ऑप्शन आहे हाईड एक्सटेन्शन फॉर नोन फाईल टाईप्स ह्याच्यावर क्लिक करून ते राईट काढून द्यायचं आणि अप्लाय आणि ओके करायचं. सो तसं केल्यावर तुम्हाला एक्सटेन्शन शो होतील. ठीक आहे, सो सिम्पल व्ह्यू, एक्सटेन्शन काढून द्या, अप्लाय करा आणि ओके करा. दिसतंय आता एक्सटेन्शन शो झालं. समजते सर्वांना? हॅलो, समजलं का? येस सर. ओके, सो ज्यांच्याकडे PC आहे किंवा लॅपटॉप आहे त्यांनी सर्वांनी असं करायचं बरं का. म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली एक्सटेन्शन चेंज करता येईल. नाहीतर काही जण एवढे हुशार असतात डायरेक्ट HTML एक्सटेन्शन कन्व्हर्टर पाहतात. म्हणजे त्यांच्यापेक्षा हुशार कोणीच नाही. ठीक आहे, सो लक्षात ठेवा, इथल्या इथं एक्सटेन्शन चेंज करायचं सोडून कुठं ते कन्व्हर्टर डाउनलोड करता. ते डाउनलोड करा प्लस त्यांना इन्स्टॉल करा आणि मग कन्वर्ट करत बसा. किती टाईम जातो बरं. सरळ सरळ सिम्पल रिनेम करायचं, फाईलला नाव द्यायचं, आणि एक्सटेन्शन चेंज करायचं. किती सिम्पल आहे, लगेच वेब ब्राउझरमध्ये रन होतं. ठीक आहे, सो आता मी माझी वेबसाईट ओपन करतो. झाली पण माझी वेबसाईट तयार. पण तुम्ही मला ब्लँक वेबसाईट नाही तयार करायची, मला एकदम प्रॉपर वेबसाईट डिझाईन करायची. सो सिम्पली आता ही फाईल HTML मध्ये कन्वर्ट झाली. सो मला आता ह्याच्यामध्ये कोड टाईप करायचा. सो कसं करणार? सो राईट क्लिक करायचं त्या फाईलवर जाऊन आणि ओपन विथ नोटपॅडवर क्लिक करायचं. जर नोटपॅड इथे दिसत नसेल तुम्हाला तर चूज अनदर ॲपवर क्लिक करा आणि खाली स्क्रोल करा आणि नोटपॅड सापडा. मोर ॲप्समध्ये जाऊन सो दिसला नोटपॅड. सो नोटपॅडवर क्लिक करा आणि ओके करा. ठीक आहे, आणि मग आता आपण कोड टाईप करूया. सो पाहूया. फर्स्ट टॅग होता आपला डॉक्युमेंट टाईप HTML. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी थोडी फॉन्ट साईज वाढवतो. ओके, सो दिसतंय सगळ्यांना? हॅलो, दिसतंय का? हो सर. ओके, येस सर. कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. सॉरी, प्रोग्रामिंग लँग्वेज डिझायनिंग लँग्वेज आहे, पण तरी ॲज अ रन आपण अशीच करणार आहोत कोडमधून. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही कोडिंग लँग्वेज शिकत असताना त्या कोडिंगमध्ये कधी पण स्टार्ट आणि एंड दोन्ही गोष्टी असतात. जर तुम्ही कोणती गोष्ट स्टार्ट नाही केली तर तिचा एंड नाही होणार, आणि जर तुम्ही स्टार्ट केली तर ती एंड करणं पण गरजेचं आहे.
सो विदाऊट स्टार्ट तिचा एंड नसतो आणि स्टार्ट केल्यावर ती एंड करणं पण गरजेचं आहे. जर तुम्ही एंड नाही केलं तर ती वेबसाईट रन होत नाही. ठीक आहे, सो एवढं लक्षात ठेवा. सो आपण अँगल ब्रॅकेट स्टार्ट केला, HTML लिहिलं, ठीक आहे, आणि अँगल ब्रॅकेट क्लोज केलं. ठीक आहे, सो हे झाले आपली फर्स्ट लाईन ऑफ HTML एलिमेंट. ठीक आहे, आणि मग पुन्हा आता मी जसं म्हणलं होतं आता की HTML टॅग स्टार्ट केल्यावर HTML टॅग एंड पण करणं गरजेचं आहे. सो HTML टॅग एंड कसं करणार? सो अँगल ब्रॅकेट स्टार्ट करा, स्लॅश लिहा, ठीक आहे, आणि मग HTML लिहा आणि अँगल ब्रॅकेट क्लोज करा. ठीक आहे, सो आपण HTML टॅग स्टार्ट केला आणि क्लोज केला. समजतंय ना सर्वांना का नाही? हॅलो, हो सर समजतं. ओके. सो HTML टॅग आपण स्टार्ट केला, एंड केलाय. सगळ्यात वरती जसं मी म्हणलं होतं की या डॉक्युमेंटचं टाईप काय ते आपल्याला लिहायचं. सो अँगल ब्रॅकेट स्टार्ट करायचं, एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा आणि इथे लिहायचं डॉक्युमेंट टाईप. ठीक आहे, डॉक टाईप लिहायचं फक्त. डॉक्युमेंट टाईप हा त्याचा फुल फॉर्म आहे, पण डॉक टाईप लिहायचं आणि स्पेस देऊन HTML लिहायचं. ठीक आहे, सो डॉक्युमेंट टाईपला एंड नसतो बरं का, एवढं लक्षात ठेवा. ही फक्त सिंगलच लाईन आहे, हिचा असं क्लोज नाही आहे स्लॅश देऊन डॉक्युमेंट टाईप लिहायचं. सो आज काही नसतं, फक्त ही फर्स्ट लाईन आहे जी की तुम्हाला मॅन्डेटरी आहे लिहिणं. ठीक आहे, त्यानंतर HTML टॅग स्टार्ट करायचा आणि HTML टॅग एंड करायचा. केलं? ओके. सो आता जसं की मी म्हणलं होतं, हेड टॅग हा आपला हेड आहे, म्हणजे आपलं ब्रेन आहे, ज्याच्यामध्ये आपण मेटा फाईल सेव्ह करतो. सो सेम तसंच जसं आपण HTML सुरुवात केली HTMLची आणि एंड केलं, तसंच हेडचं पण तयार करायचं आहे. सो हेड टॅग स्टार्ट करा, एंटर करा आणि हेड टॅग क्लोज करा. केलं क्लोज? ओके. सो हे झालं आपलं सिम्पल सिंटॅक्स ऑफ हेड. ठीक आहे, हेडचं स्ट्रक्चर, त्यामध्ये आपल्याला टायटल टॅग लिहायचा आहे. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जसं टाईप करतोय किंवा मी जसं स्ट्रक्चराईज करतोय तसंच तुम्हाला वेबसाईट तयार करायची, तसंच तुम्हाला कोड करायची. ठीक आहे, कारण हेड टॅगमध्येच टायटल असतं हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो जेव्हा पण तुम्ही टायटल लिहाल ते हेड टॅगमध्येच लिहायचं. सो हे कधी विसरू नका. ठीक आहे, सो हेड टॅग लिहा, आपलं टायटल टॅग लिहा हेडमध्ये आणि टायटल टॅग स्टार्ट करून टायटल टॅग एंड पण करा. ठीक आहे, सो इथे मी टायटल लिहितो माझ्या वेबसाईटचा. हे मी माझ्या वेबसाईटचं टायटल लिहिलंय. ठीक आहे, ठीक आहे. सो आता कंट्रोल एच करायचं. ठीक आहे, कंट्रोल एच करायचं. शॉर्टकट की माहिती ना सेव्ह करायची. सो शॉर्टकट की सेव्ह करायची आहे कंट्रोल+S. नाही तर तुम्ही असं पण सेव्ह करू शकता. फाईलवर क्लिक करायचं आणि सेव्हवर क्लिक करायचं. सो फाईल झाली सेव्ह. ठीक आहे, सो आता आपण पाहूयात वेबसाईटला टायटल येतं का. ठीक आहे, आणि मी सगळ्यांना क्वेश्चन करणार आहे, तुम्हाला हॅपी प्रोग्रेस हे टायटल कुठं दिसतंय ते. सो व्यवस्थित पहा. सो मी फर्स्ट डेवर क्लिक करतो. आता सांगा मला, पूर्ण वेब पेज तर एकदम खाली खाली दिसतंय, हॅपी प्रोग्रेस टायटल कुठे? सांगा लवकर. वरती. व्हेरी टायटल, करेक्ट. तुमचं जिथं जिथं न्यू टॅब नावाचं असं दिसतं ना, जेव्हा मी प्लसवर क्लिक करतो तेव्हा न्यू टॅब दिसतं. त्या जागी मी टायटल काय टाकलं, हॅपी प्रोग्रेस टाकलं. ठीक आहे, सो टायटल टॅग काय करतं, आपल्या वेबसाईटचं जे टॅब आहे त्याच्यावर नाव जे आहे ते चेंज करतो, टायटल चेंज करतो. सो एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, समजलं? यस ठीक सर. आहे, ओके. सो हे टॅग इथे क्लोज झाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा हेड टॅग क्लोज होतो त्याच्यानंतर बॉडी टॅग स्टार्ट करायचा असतो, एवढं कधी पण लक्षात ठेवा. ठीक आहे, सो बॉडी टॅग आपण स्टार्ट केलाय, अँगल ब्रॅकेट स्टार्ट, बॉडी, अँगल ब्रॅकेट क्लोज आणि मग बॉडी टॅग क्लोज करायचा. सो बॉडी टॅग क्लोज केला आपण. ठीक आहे, समजतंय? सो बॉडी टॅग आपण स्टार्ट करून एंड केलंय. आणि आता बरेच महाभाग असे असतात, हेड टॅग कुठं क्लोज करतात माहिती का, बॉडी टॅग झाल्यानंतर. सो त्यांच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, हेड टॅग हा बॉडी स्टार्ट होण्याच्या आधीच क्लोज करायचा असतो, हे कधी पण लक्षात ठेवा. कोडिंग लँग्वेजेसमध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची हीच असते की तुमचा एंड कुठे आहे, तुमची लाईन स्टार्ट कुठं होत आहे, हे खूप इम्पॉर्टंट असतं. विदाऊट लाईन स्टार्ट, विदाऊट लाईन एंड कधीच प्रोग्रामिंग लँग्वेज रन होत नाही.
किंवा कोडिंग लँग्वेज म्हणा किंवा डिझायनिंग लँग्वेज म्हणा, ती कधीच प्रॉपर लाईन बाय लाईन रन करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर लाईन बाय लाईन एंड देणं पण गरजेचं आहे. जर तुमचा एंड दुसरीकडेच कुठेतरी असेल, सो मग ते म्हणजे प्रॉपर नाही, ते लिगल नाही. सो लिगली तयार करायचं असेल तर तुम्हाला स्टार्ट केल्यावर एंड पण करणं गरजेचं आहे, आणि एंड कुठं करायचं हे माहिती असणं पण गरजेचं आहे. सो मी जसं सांगितलं, HTML टॅग स्टार्ट केलं सगळ्यात शेवटी HTML टॅग एंड करायचा, ठीक आहे. आणि HTML टॅग नंतर हेड टॅग स्टार्ट करायचा, आणि हेड टॅग नंतर मग हेड टॅग एंड करायचा, आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये कर्सर आणून पुन्हा एंटर करायचं, ठीक आहे. कसं कसं तर हे समजा आता आपण पाहूया. हा टायटल टॅग मी कट करतो, ठीक आहे. आपण हेड टॅग स्टार्ट केला, एंड केला, आणि त्या लगेच त्याच्यामध्येच कर्सर आणायचं दोघांमध्ये आणि एंटर करायचं. सो आलीमध्ये जागा तयार, ठीक आहे. सो या जागेमध्ये मग ते टायटल टॅग पेस्ट करायचा, ठीक आहे. समजलं कसं स्टार्ट आणि एंड करायचंय? Yes. ओके, Yes. चालेल. सो त्यानंतर आपल्याला बॉडी टॅगमध्ये हेडिंग्स तयार करायचे, ठीक आहे. जसं की मी म्हणलं होतं प्रेझेंटेशनमध्ये, H1 to H6 हे हेडिंग टॅग आहेत. सो ते कसे आहेत ते पहा. बॉडी टॅगमध्ये आपण H1 टॅग स्टार्ट करूया. सो H1 स्टार्ट करायचा, आणि त्याच्यासमोरच H1 एंड करायचा, ठीक आहे. आणि असं काही नाही की त्याच्यासमोरच क्लोज करायचं, त्याच्या खाली सुद्धा घेऊ शकता तुम्ही. नॉर्मली हेडिंग टॅगमध्ये 2-3च शब्द असतात, त्यामुळे समोरासमोर जरी टॅग क्लोज केले तरी चालतं, ठीक आहे. सो मी इथे लिहितो, दिस इज हेडिंग 1, ठीक आहे, असं मी लिहिलं इथे. सो हेडिंग 1 आपण स्टार्ट केलं. सेम तसंच आपल्याला H2 पाहिजे. सो कॉपी करतो आणि मी 6 वेळेस पेस्ट करतो, कारण तेवढा वेळ मी टाईप नाही करू शकत. ते करायला करू शकतो मी, पण ते उघड टाइमपास नको. ओके. सो आता पहा, हे हा झाला H1. सो आपल्याला H2 पाहिजे. सो H2 स्टार्ट करा आणि इकडे H2 एंड करा, ठीक आहे. H3, H3, H4, H4, H5, H5, H6, H6. सो H6 असे H2, H1 to H6 आहे. आता बरेच जण म्हणतील H7 पण असेल, H8 पण असेल. सो असं नाहीये, त्यांनी फक्त आणि फक्त H1 to H6 पर्यंतच दिले आपल्याला, ठीक आहे. त्यावरती आपण यूज करू शकत नाही, कारण तो रन होतच नाही, ठीक आहे. सो हेडिंग टॅग फक्त H1 to H6 आहेत, एवढं लक्षात घ्या. आणि हे प्रॉपरली दररोज नोट्समध्ये लिहून पण ठेवा. जेवढं पण काही शिकवतोय ना मी, ते नोट्स बाय नोट्स लिहून ठेवा, ठीक आहे. सो H1 to H6 हे आपले टॅग्स आहेत. सो कंट्रोल एस करायचं, सेव्ह करायचं. सो आपण जाऊया आता क्रोमवर. ही आहे आपली वेब पेज. त्यामध्ये आणखीन एक चेंज करायचा आहे मला, जो की इथे प्रॉपरली H2, ठीक आहे, चालेल. H4, H5 आणि H6. सो कंट्रोल एस. आणि आता बघा, मी रन करतोय वेबसाईट, दिसतोय फरक. H1 टॅग मध्ये दिस इज हेडिंग 1 आहे, H2 टॅग मध्ये दिस इज हेडिंग 2 आहे, आणि H6 पर्यंत. सो H1 सगळ्यांपेक्षा मोठा आहे, H2 H1 पेक्षा छोटा आहे, H3 हा H2 पेक्षा छोटा आहे, H4 हा H3 पेक्षा छोटा आहे, H5 हा H4 पेक्षा छोटा आहे, आणि H6 हा सगळ्यांपेक्षा छोटा आहे, ठीक आहे. समजतंय? सो हे आपलं हेडिंग टॅग आहे. समजतंय का सर्वांना? हॅलो. Yes. Yes, sir. ओके. सो हे झाले हेडिंग टॅग्स. सेम तसंच आता आणखीन एक टॅग शिकवतो, जो की आपला आज लास्टचा टॅग असेल, ठीक आहे. ज्याला म्हणायचं पी टॅग. जसं मी इथे लिहून दिलं होतं पी टॅग. सो दिस इज द पॅरेग्राफ टॅग, ठीक आहे. सो पॅरेग्राफ टॅग मध्ये मी इथे लिहितो दिस इज पॅराग्राफ. सो कंट्रोल एस करा, सेव्ह करा फाईल, आणि अल्ट टॅब करून क्रोमवर जा आणि F5 प्रेस करा. दिसतंय H6 हेडिंग 6च्या खाली दिस इज पॅराग्राफ असं लिहून आलं. समजतंय? ओके.
हॅलो. Yes, sir. Yes, sir. सो असा आहे पॅराग्राफ टॅग. सो तुम्हाला आजचं लेक्चर कळालं तुम्हाला का नाही? सगळेजण Yes, sir. समजलं. Yes, sir. सगळ्याच तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. हॅलो. ज्यांना समजलं नाही त्यांनी नो पाठवा, ज्यांना समजले त्यांनी एस पाठवा. ओके, चालेल. सो आज आपलं लेक्चर इथेच थांबणार आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरची रेकॉर्डिंग तुम्हाला नक्कीच मिळेल. ठीक आहे. तुम्हाला लिंक दिली जाईल आणि तुम्हाला उद्याचा एक टास्क आहे. ठीक आहे. फर्स्ट डे टास्क देतोय मी. ठीक आहे. टास्क काय आहे ते लिहून घ्या सगळ्यांनी. सो टास्क तुम्हाला हे असणार आहे. तुम्हाला स्वतःचा बायोडेटा तयार करून आणायचा आहे. मी आज जेवढे टॅग शिकवले त्या टॅगचा प्रॉपर यूज करून सिमिलर बायोडेटा तयार करायचा आहे. ठीक आहे. बायोडेटामध्ये काय काय येणार मग? तुमचं नाव, तुमचं एज्युकेशन, तुमचं एज काय, तुमचा मोबाईल नंबर काय, तुमचा DOB काय. ठीक आहे. आणखीन तुमच्या हॉबीज काय काय आहेत. ठीक आहे. तुमचं आणखीन ह्या व्यतिरिक्त तुमचे क्लोज फ्रेंड्स, तुमचे बेस्ट फ्रेंड्स, तुमचे बॅड फ्रेंड्स, तुमचे स्कूल फ्रेंड्स, म्हणजे जे काही असतील, जेवढं बायोडेटामध्ये प्रॉपर आलं पाहिजे तेवढं सगळं तुम्हाला प्रॉपरली डिझाईन करून आणायचं. ठीक आहे. आज जेवढं शिकवलं तेवढं येतं. ओके, समजतंय की प्रॉब्लेम तुम्हाला जमेल ना नक्की सर्वांना बायोडेटा तयार करून आणायला? Yes. ओके. सो आज सगळ्यांनी लेक्चर प्रॉपरली अटेंड केलंय. ठीक आहे. सो सगळ्यांनी मला उद्या येताना बायोडेटा हा तयार करून आणायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो जे बायोडेटा तयार करून आणणार नाहीत त्यांना कम्प्लिटली, मी आता कसं रागवलं पाहिलं नाही इथल्या बॅचच्या पोरांना. सो म्हणजे असं नका समजू की मी रागवत नाही, मी रागवतो. पण काही टास्क जर नाही केले किंवा तुम्ही परेशान नाही केलं मला तरच मी रागवणार नाही. जर तुम्ही टास्क नाही केले आणि मला परेशान पण केले तर मग खूप रागवणार. सो एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. बाकी मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही. तुम्ही दररोजच्या दररोज टास्क करा, मग तुम्ही जे म्हणसाल मी ते शिकवेल तुम्हाला. पण टास्क हे प्रॉपर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो बरेच जण, आणखीन एक गोष्ट, बरेच जण काय करतील की यार वेबसाईट सर्च करून येतील की HTML CSS कसं आहे, असं तसं. सो तुम्ही करून जरी आले सर्च आणि मी शिकवलं तर तुम्हाला तिथं कन्फ्युजन होईल. सो त्यामुळे कुठेही सर्च करण्यापेक्षा दररोजच्या दररोज जे मी काही शिकवेल ना ते फक्त प्रॉपरली अटेंड करा आणि प्रॉपरली सबमिट करा टास्क मला. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सगळं बेसिक पासूनच शिकवणार आहे आपण, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ओके. सो आजचं लेक्चर आपलं इथं स्टॉप होईल. सो तुम्हाला याची रेकॉर्डिंग पण मिळेल. सो गुड इव्हनिंग, गुड नाईट अँड बाय Hello, बाय. sir. बोला. Hello. हा बोल मनीषा. सर, हे नोटपॅडवर बनवायचा का बायोडेटा? हो, नोटपॅडवर, जसं मी आता नोटपॅडवर तयार केला तसंच तुम्ही पण करायचंय. जी प्रोसेस मी केली ती प्रोसेस तुम्ही करायची. ठीक सर, आहे. माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे. काय झालं? माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे, तर मी बुकवर लिहिलं तर चालेल का? हो चालेल ना, चालेल. बुकवर लिहिलं तरी चालेल. फोटो काढून तुम्ही पाठवू शकता. ओके ठीक सर. आहे. चालेल. सो प्रॉपरली तुम्हाला लेक्चर मिळेल, त्याचं टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. सो बाय, गुड नाईट, गुड इव्हनिंग, हॅपी प्रोग्रेस. आणि हा हॅलो, ज्यांना जावाचं लेक्चर करायचं होतं ना त्यांनी जावाच्या लिंकवरून जॉईन व्हा बरं का. लेक्चर स्टार्ट झालंय तुमचं. ओके.